नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। या यूट्यूबच्या थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आला असेल की ही व्हिडिओ कशा संदर्भात आहे। अधिकारी परत नादी लागणार नाही, फक्त अभिप्राय नोंदवा। मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये जाता, तुमच्या सोबत चुकीच्या पद्धतीने वागणूक हे शासकीय अधिकारी करतात, म्हणजे गैरवर्तणूक करतात, उडवाउडवीची उत्तरे देतात। त्याच्यामध्ये त्यांच्या वागणुकीबाबत कशा प्रकारे आपण अभिप्राय नोंदवू शकतो आणि हा अभिप्राय नोंदवल्याच्या नंतर त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये नोंद होते त्याची आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते आणि अशा प्रकारची मोठी प्रोसेस ही अभिप्राय नोंदणीनंतर होते। म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये कोणकोणत्या कंडिशनमध्ये म्हणजे कोणकोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही हा अभिप्राय नोंदवू शकता, तसेच हा अभिप्राय नोंदवायचा आहे कसा आणि तो कोणाकडे नोंदवायचा आहे आणि अभिप्राय नोंदवल्याच्या नंतर काय होतं, तर याच्याविषयी तपशीलवार माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून घेणार। मित्रांनो, कदाचित ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल एक्सप्लेनेशन देता देता, परंतु व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण आणि व्यवस्थित पहा। ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी तुम्हाला 101% गॅरंटी देतो, पुन्हा कधीही तुम्ही ते शासकीय कार्यालयामध्ये जा, तुमच्यासोबत सन्मानाची वागणूक हे अधिकारी तुम्हाला देतील। तुमच्यासोबत कधीही गैरव्यवहार करणार नाही, गैरवर्तणूक करणार नाही। तुमचं जे काही काम असेल तर पहिले या व्यक्तीचं काम करा, असंच स्टेटमेंट हे अधिकाऱ्यांचं असणार। त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। याच्यामध्ये तरतुदी एकदम स्पष्ट आहेत, याच्यासोबत शासन निर्णय सुद्धा आहे। अभिप्रायाचा जो नमुना कसा अभिप्राय नोंदवायचा आहे याच्याविषयी सुद्धा तपशीलवार डिटेल्स मध्ये मी चांगला ड्राफ्टिंग बनवलेला आहे। तुम्ही फक्त काय करायचं आहे, या ड्राफ्टिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल करायचा नाही। जेवढं मी या व्हिडिओमध्ये सांगेन तेवढंच तुम्ही जर करून आलात तर तुम्हाला तोड कोणी देऊ शकत नाही। तर मित्रांनो, थोडक्यात आपण पहिल्या मुद्द्यावरती जाऊया, तो म्हणजेच काय, तर मागे स्क्रीनवरती तुम्हाला हा दिसतोय फॉर्म, अभ्यागतांना अभिप्राय नोंदणीसाठी फॉर्म। अभ्यागतांना म्हणजे काय, व्हिजिटर्स म्हणजे काय, ज्यांनी एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये भेट दिली असा नागरिक, तो कोणी पण असेल, भारताचा नागरिक आहे तो, त्यांनी एखाद्या कार्यालयामध्ये भेट दिली, तो कोणत्या कामासाठी भेट दिली, त्याचं काहीही काम असू दे आणि ते काम करत असताना त्याला शासकीय अधिकाऱ्याकडून मिळालेली वागणूक हा एक महत्त्वाचा विषय। तर त्याच्यामध्ये बघा, हा अभिप्राय आपण कधी नोंदवू शकतो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। तर हा अभिप्राय कधी नोंदवायचा आहे, तर बघा, अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली तर, तुम्ही एखाद्या कामासाठी गेले, तुम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली तर, त्याच्यानंतर अधिकारी यांनी किरकोळ गोष्टीसाठी बसवून ठेवलाय तुम्हाला, म्हणजेच काय, एखादा अर्ज तुम्ही द्यायला गेलाय, बसा, थांबा, साहेब अजून आलेले नाही आहेत, नंतर बघू तुमचा अर्ज काय आणलाय तो नंतर आम्ही घेऊ, तर ही सुद्धा वागणूक चुकीची आहे। याच्यामध्ये काय करायचं आहे, तर अर्ज कोणी पण येऊ दे, नागरिक ज्याला शासकीय अधिकाऱ्यांना म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये अर्ज द्यायचा आहे, तात्काळमध्ये त्याचा अर्ज घ्या, तो कसा आहे काय आहे तो नंतरची गोष्ट झाली, पण तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारणे गरजेचं आहे। बऱ्याचशा वेळेला माहिती अधिकार अर्ज संदर्भात अशी परिस्थिती घडते की माहिती अधिकार अर्ज स्वीकारले जात नाही आणि त्यावेळेला अभिप्राय नोंदणीचा फॉर्म तिथं नोंदवून टाकायचा आहे। त्यांनी गैरवर्तणूक केली, आपला त्याच्याशी संबंधित असलेलं काम त्यांनी वेळेवर केलं नाही, कामात कामचुकारपणा केला आणि अर्जदाराला त्रास दिला आणि उडवाउडवीची उत्तरं दिली म्हणून अभिप्राय नोंदवू शकता। तर पुढे बघा, स्वतः बोलवून गायब होणे, सगळ्यात महत्त्वाचं काय, स्वतः बोलवायचं, म्हणजे माहिती अधिकारीच्या सुनावणीला बोलवतात आणि अधिकारीच गायब असतात। मग नागरिक मला म्हणतात, साहेब मी गेलो होतो पण ते अधिकारीच आले नाहीत। मग अशा वेळेला काय करायचं, आम्ही तर नागरिक म्हणजे कोण, आपण तर रिकाम तिकडे बसलेलो नाही, अधिकारी कुठेतरी बोंबलत फिरतात, स्वतः बोलवून जर ते बोंबलत फिरत असतील तर अशा वेळेला सुद्धा आपण अभिप्राय नोंदवू शकतो। तर त्याच्यानंतर सुनावणी वेळेत न घेणे, आता बऱ्याचशा वेळेला 11 वाजता बोलवतात, माहिती अधिकाराची सुनावणी असते किंवा कोणतंही काम असतं, प्रकरणाची चौकशी असते, 11 वाजता बोलवतात आणि बोंबलत फिरतात, इकडे तिकडे बसून ठेवतात। तर असे हे सुद्धा चुकीचे आहे। तुम्ही लेखी आदेश काढताय नागरिकाला की तुम्ही 11 वाजता या, 11 वाजता वेळेत उपस्थित राहा, जर उपस्थित राहिलं नाही तर एकतर्फी निर्णय द्यावा, अशा प्रकारची तुमची वाक्य असतात पत्रांमध्ये किंवा नोटिसीमध्ये, आणि अर्जदार वेळेत गेल्याच्या नंतर तुम्ही काय होता, अत्यंत चुकीची वागणूक आहे। त्याच्यानंतर काय, चुकीची भाषा वापरणे, कधी कधी शासकीय अधिकारी ताबा सोडतात आणि काहीही चुकीची भाषा शिवीगाळ वगैरे करतात, त्यावेळेस सुद्धा हा अभिप्राय नोंदवू शकतो। जाणून बुजून कामामध्ये कसूर करणे किंवा एखाद्या कामाला टाळाटाळ करणे, एखादं तुमचं काम आहे, एका योजनेसाठी तुम्ही गेलेले आहात आणि तुम्हाला तिथं कामामध्ये तुमचे टाळाटाळ करणे, जाणून बुजून विलंब लावणे, हे सुद्धा एक चुकीची वागणूक आहे आणि अशा वागणुकीबाबत तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता। तर मित्रांनो, या सगळ्या मी तुम्हाला कंडिशन सांगितल्या आणि या कंडिशन मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर एकतर तुम्ही तिथं लेखी निवेदन घेऊन जायला पाहिजे। तर बघा, ह्या मी निवेदन दिलं होतं आणि या संदर्भात माझं कामकाज त्यांनी केलेलं नाही म्हणून मी अभिप्राय नोंदवत आहे। नाहीतर तुम्ही काय करायचंय, तर तुम्ही चर्चा तरी कधी तोंडी, सगळ्यात महत्त्वाचं काय, तोंडी चर्चा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। अधिकारी स्वतःहून कधी गैरवर्तणूक करल, तुम्ही जेव्हा काहीतरी काम घेऊन जाल किंवा काहीतरी तोंडी भाषण त्यासमोर कराल तेव्हा, त्यामुळे तोंडी बोलणं गरजेचं आहे।
अधिकाऱ्यांना जाब विचारणं गरजेचं आहे की साहेब माझा अर्ज तुम्ही का घेत नाहीत. मग त्यावेळेला तो उद्धट उत्तर देईल. मग त्यावेळेला आपण खडाक्कन त्याचं नाव गाव टाकून आता कसं काय करायचं तुम्हाला सांगतो. परंतु हे खूप आवश्यक आहे. विनाकारण अभिप्राय नोंदवायचा नाही आहे की तुम्हाला वाटलं की मला आता ह्याच्या अधिकाऱ्याबद्दल अभिप्राय नोंदवतो, त्यांनी काही केलंच नाही तरी पण जर तुम्ही नोंदवत असाल तर ते चुकीचं आहे. ॲक्च्युअल परिस्थिती जर काही घडत असेल तर 100% तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता. तर बघा या ठिकाणी कशा प्रकारचा अभिप्राय तुम्हाला नोंदवायचा आहे. मागेच तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय अभ्यागतांना अभिप्राय नोंदणीसाठीचा फॉर्म, आणि हा शासन निर्णय या ठिकाणी मी लिहिलेला आहे. या शासन निर्णयानुसार नागरिकांसाठीच्या अर्जाचा नमुना, बघा नागरिकांसाठीच्या अर्जाचा नमुना प्रति माननीय विभाग प्रमुख. मित्रांनो या ठिकाणी ज्या शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही गेले तिथला कोणताही कर्मचारी असू दे त्यांनी तुमच्यासोबत ही गैरवर्तणूक केलेली आहे तर त्याच्या विभाग प्रमुखाला आपण पत्र लिहायचं आहे. समजा एखादी कंडिशन अशी झाली की त्या विभाग प्रमुखानेच तुमच्यासोबत जर गैरवर्तणूक केलेली आहे तर तुम्ही काय करायचं आहे तर त्याच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये जाऊन हा अभिप्राय नोंदणीचा फॉर्म नोंदवायचा आहे. तर बघा विषय नोंदवलेल्या अभिप्राय नोंदणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत. हा ठिकाणी संदर्भ म्हणजे शासन निर्णयाचा संदर्भ दिला आहे. अभ्यागताचे नाव म्हणजे नागरिकाचं नाव, जो कोणी नागरिक असेल त्यांनी त्याचं नाव लिहायचं आहे, त्याचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID या ठिकाणी लिहायचा आहे. बघा महोदय उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास विनंती करत आहे की हा शासन निर्णय आहे अनुषंगाने या कार्यालयात म्हणजे कार्यालयाचं नाव लिहायचं आहे. कार्यालयाचं जे काही नाव असेल समजा पंचायत समिती हा, त्याच्यानंतर कार्यालयात अधिकारी कर्मचारी, जो कोण अधिकारी कर्मचारी असेल श्रीमती श्री, त्या कर्मचाऱ्याचं नाव लिहायचं आहे. कर्मचारी नाव विचारायचं आहे तुम्ही तिथं, साहेब तुमचं नाव काय मला सांगा. त्यांनी सांगेल तो की हा माझं नाव आहे असं असं आहे, पटकन मग इथं नाव लिहून टाकायचं आहे. त्याचं पदनाम काय आहे ते लिहायचं, जे काय असेल ते. आस्थापना क्रमांक, काही वेळेला आस्थापने असतात, आस्थापना 1 2 3 असे आकडे टाकलेले असतात, आस्थापना कुठली क्रमांक वगैरे तिथे टाकायचा आहे, नसेल तरी ते डॅश करायचं आहे. यांच्याकडे सोबत जोडलेल्या प्रकरणाच्या आणि संबंधित लोकसेवकाकडून मिळणाऱ्या सेवा आणि त्याच्यावर कायद्यानुसार अधिकार क्षेत्रानुसार मी माझे कामाबाबत दिनांक या ठिकाणी सोबत जोडलेल्या प्रकरणाच्या आणि संबंधित लोकसेवकाकडून, म्हणजे एखाद्या सोबत प्रकरण तुम्ही घेऊन गेला असाल तर इकडे या अर्जासोबत ते प्रकरण सुद्धा जोडायचं आहे. किंवा मी या कामासाठी गेलेलो असता, या ठिकाणी बघा माझे कामाबाबत दिनांक कधी तुम्ही कोणत्या तारखेला गेला आहेत, रोजी ठीक किती वाजता गेले, वेळ तुमची 9 वाजून समजा 10 मिनिटं, वेळ लिहिणं खूप गरजेचं आहे. या वेळ संबंधित कार्यालयाला भेट घेतली असता संबंधित लोकसेवकाने माझ्याशी केलेले वर्तन बाबतीत लोकसेवक आणि माझ्यातल्या संवादाचे विवरण पुढील प्रमाणे असून त्या अनुषंगाने आपण माझ्या अभिप्रायाची नोंद आपल्या दप्तरी करून तशी नोंद ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात करावी ही विनंती. तर मित्रांनो या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांनी तुमच्यासोबत गैरवर्तणूक केलेली त्याची नोंद ही त्याच्या सेवा पुस्तिकेमध्ये व्हावी अशी आपण मागणी करत. तसेच महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979 व महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नमूद तरतुदीनुसार विनाविलंब कार्यवाही करावी ही विनंती. पुढे बघा शासकीय कार्यालयात लोकसेवकांनी दिलेल्या वर्तणुकीचे वर्णन व कथन पुढील प्रमाणे. व तुमच्यासोबत कोणते वर्तणूक घडलेले आहे, त्यांनी समजा चुकीचं बोलले, तुम्हाला काय जे बोलेल ते इथे बसून राहा, साहेब आल्याच्या नंतर बघतील, अशा प्रकारचं चुकीचं वर्तणूक करून सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजल्यापर्यंत मला बसून ठेवलं, मग जे काय असेल ते. किंवा समजा सकाळी मला 11 वाजता बोलवलं आणि अधिकारी समजा उपस्थित नाही आहेत, अशा प्रकारची चुकीची वागणूक माझ्यासोबत त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारचं जे काय असेल ते तुमचं मजकूर तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर अशा प्रकारचे मी ओळी सोडलेले आहेत मजकूर लिहिण्यासाठी. तुमचं जे काय अधिकाऱ्यांनी तुमच्यासोबत जी काय वागणूक केलेली आहे ती तुम्ही इथं लिहायची आहे. सबब आपणाकडे थोडक्यात लिहायचे आहे, एकदम फापट पसार जास्त लिहायचं नाही, एकदम थोडक्यात जे काही मुद्दे असतील तेवढेच लिहायचं आहे. सबब आपल्याकडे शासकीय प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रमुख या नात्याने आपले अधीनस्थ असणाऱ्या वर नमूद कार्यालयातील लोकसेवक यांनी दिलेल्या वागणुकीची तक्रार वर नमूद शासन परिपत्रकाच्या आधारे देत असून आपण निष्पक्षपणे आणि पारदर्शकतेच्या आधारावर दखल घेऊन कार्यवाही प्रस्थापित करावी किंवा सदर बाबत आपल्याकडे अधिकार नसल्यास सदर प्रकरण सक्षम प्राधिकरणास योग्य ती कायदेशीर कारवाई होण्यासाठी पाठवण्यात यावी. मित्रांनो बऱ्याचशा वेळेला अधिकारी काय सांगतात की तुम्ही हे दिले ते बरोबर आहे, नियम पण बरोबर आहे, पण माझ्याकडे ते अधिकार नाही आहेत, माझ्याकडे ते अधिकार नाहीत, असं करून टेपरा लावून देतात. मित्रांनो तुमच्याकडे अधिकार नसतील तर ज्याच्याकडे अधिकार आहेत, जो कोणी सक्षम प्राधिकरण आहे तुमचा वरिष्ठ, त्याच्याकडे तुम्ही पाठवू तर शकता. तेवढी तर तुम्हाला तुमच्याकडे अक्कल असली पाहिजे. आता काय बोलायचं मग तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा वेळेला माझा असा विषय संवाद होतो की साहेब ते आम्ही करू शकत नाही, ते वरचे करतात. तर कोण आहे वरती, तिकडे पाठवून तर द्या ना, तुम्ही तेवढं तर काम करू शकता.
हमालगिरीचं काम तर 100% करू शकता ना, इकडचं घ्यायचं अर्ध तिकडं द्यायचा, तेवढंच करा. पण तेवढंच ते अधिकारी करायला तयार होत नाही. आणि म्हणून मी मुद्दामून ओळ टाकले की तुम्हाला जर झेपत नसेल तर तुमच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवून द्या आणि त्यानंतर त्याची माहितीसाठी मला एक प्रत माझ्या पत्त्यावर पाठवून द्या, अशा प्रकारचं मी विनंती केलेली आहे. म्हणजे काय, तुम्ही जे काय कार्यवाही करायला संदर्भात त्याची प्रत मला माझ्या पत्त्यावर माहितीसाठी मला पाठवून द्या. दिनांक, ठिकाण, सही, या ठिकाणी अभिप्राय नोंदवणाऱ्याचे नाव आणि प्रत माहितीसाठी व पुढील कारवाई स्थळ. या ठिकाणी माननीय आमदार, खासदार, मुख्यमंत्री तुम्हाला कोणाला द्यायचे ती नंबर टाकून तिकडे पाठवून द्यायचे डायरेक्ट. म्हणजे जेणेकरून वरिष्ठ अधिकारी सुद्धा प्रेशर तयार राहतो की यांनी बऱ्याच ठिकाणी पाठवून दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय ना काहीतरी करायला पाहिजे याच्यावरती. आणि मित्रांनो, असे अभिप्राय नोंदवून काय होत नाही, अशा कमेंट सुद्धा मला येतात. मग त्यावेळेला काय करायचं आहे, तसं करायचं नाही आहे. भले तुम्ही हा अभिप्राय नोंदवला, नियमानुसार सगळ्या गोष्टी केल्या, तरी देखील तुम्हाला समजा काही याच्यावरती उत्तर मिळालं नाही तर याला माहिती अधिकाऱ्याचं टोचन मारायचं. ते कसं टोचन मारायचं या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आय बटनमध्ये त्याची मी लिंक देईन, तसेच या व्हिडिओच्या शेवटला तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या माहिती अधिकार अर्जाची किंवा ती कसा अर्ज करायचा, कसं टोचन मारायचं त्याची व्हिडिओ मी तुम्हाला देऊन टाकीन. तर मित्रांनो, अशा प्रकारचा अभिप्राय तुम्ही नोंदवू शकता. आणि हा अभिप्राय नोंदवण्यासाठी बघा, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यागतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याबाबत हा जो फॉर्म आहे तो प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी ठेवायचा आहे. याचं काय फॉर्म असाच असायला पाहिजे, हा प्रिंटेडच असायला पाहिजे असं काही विषय नाही. तर मित्रांनो, हा जो फॉर्म मागाशी मी तुम्हाला आता जो दाखवलेला आहे त्याची PDF बरेचसे लोक मागतात, साहेब PDF द्या, PDF द्या. तर मित्रांनो, ही PDF मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सगळ्याच PDF मला देणं शक्य होत नाही. लवकरच आपला एक पाठपुरावा नावाचा ॲप्लिकेशन सुद्धा लॉन्च होत आहे, त्याच्यावर तुम्हाला सगळ्या PDF मिळून जातील. परंतु तुम्ही काय करायचं आहे, हा पेनान जरी लिहिलात, व्हिडिओ पॉज करत बघायचं व्यवस्थित आणि पेनान ड्राफ्टिंग करायचं आणि डायरेक्ट तिथं देऊन टाकायचं तरी सुद्धा चालतंय. असं प्रिंटेड फॉर्म असायला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे, असं कुठं कायद्यामध्ये लिहिलेलं नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर बघा, हा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो की बघा, दिनांक 23/11/2016 रोजीचा हा आदेश आहे. सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेले आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जी गोष्ट म्हणलेली आहे, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अभ्यागतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्यात यावे. सदर फॉर्म ईमेलद्वारे सेवा पुरवणाऱ्या नोडल प्राधिकरण पर्यवेक्षकाकडे पाठवण्यात यावे. सदर अभिप्रायाचे फॉर्म प्रत्येक तिमाहीला संबंधित अधिकाऱ्यासमोर उघड करण्यात यावेत आणि सदर अधिकाऱ्याच्या जनतेबरोबरच्या वागणुकीच्या अनुषंगाने त्याच्या गोपनीय अहवालात मूल्यमापन करण्यासाठी वापरण्यात यावेत. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचा हा सगळा विषय आहे, नियम आहे. ही जी PDF आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यावेळेला देऊन टाकेल. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तसेच बाकीच्या तुमच्या काही शंका कुशंका काही असतील तर 100% तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता. त्या अनुषंगाने सुद्धा मी व्हिडिओ सुद्धा बनवून देईल तुम्हाला. तर पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.